हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचे स्वरा फलाने किचन चॅनलमध्ये. दुधी भोपळा खायला मुलं कंटाळा करतात, पण आज आपण अतिशय पौष्टिक, मऊ आणि चविष्ट असे दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकतात. चला तर त्यासाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूया. इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 15 हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर, 2 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच इथे लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 2 चम्मच इथे तीळ घेतलेले आहे, पांढरे तीळ, 1 चम्मच ओवा, चवीप्रमाणे मीठ, आणि इथे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि 1 बाउल इथे गव्हाचं पीठ आहे, आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ आहे. गव्हाचं पीठ इथे जास्त घ्यायचं आहे. चला तर पराठ्यासाठी लागणारे इथे आपण मसाला तयार करून घेऊया. इथे आपण लसण, हिरवी मिरची आणि जिरे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा तर अशा प्रकारे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून इतपतच जाड ठेवायचं आहे. इथे मी एक छोटा बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये इथे गव्हाचं पीठ ॲड करायचं. ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकतात. आणि बेसन पीठ, गव्हाचं पीठ मी जास्त घेतलेलं होतं, आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बाजरीचं. आणि इथे तीळ, ओवा, धनिया पावडर, तीळ मसाल्यांनी या पराठ्यांना टेस्ट छान येते. इथे लाल तिखट टाकलेलं आहे थोडं कलरसाठी, हळद, आणि आता चवीप्रमाणे इथे मीठ ॲड करूया. आता हे जे मसाले टाकलेले आहेत पिठांमध्ये हे मिक्स करून ठेवायचं आहे, म्हणजे मीठ आणि मसाले याला व्यवस्थित लागले पाहिजे. कारण आता आपल्याला हे जे वाटण आहे हे वाटणसुद्धा टाकून घेऊया. आणि आता हा जो दुधी भोपळा आहे त्याचे मी 2 काप केलेले आहेत. तो स्वच्छ धुवून घेतलेला होता. आणि दुधी भोपळा जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा त्याची टेस्ट बघसाल, कारण हा कडूसुद्धा लागतो. कडू लागला तर तुम्ही वापरू नका. दुधी भोपळा याप्रमाणे इथे असा किसून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्याला भरपूर असं पाणी असतं त्यामध्ये, बघू शकतात. अशा प्रकारे आपल्याला दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. बघू शकता तर आपला किस आता इथे तयार आहेत. आणि ह्या मिश्रणामध्ये, या पिठामध्ये जे मसाले टाकलेले होते ते, कोथिंबीर आणि किसलेला दुधी भोपळा टाकायचा आणि कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक तयार झालं की एक कोलपाट घ्यायचा, त्यावरती एक रुमाल घ्यायचा आहे. पीठ इथे आपलं तयार आहे. थोडं पाणी घेऊया लावायला. आणि आता हा जो रुमाल आहे या रुमालावरती पाणी टाकून घ्यायचं आहे. रुमाल ओला करून घ्यायचा आहे. हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं, आणि एक मध्यम आकाराचा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे. आणि पाण्याचा वापर इथे जास्त करायचा आहे. बघू शकतात अशा प्रकारे एवढा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता पाण्याच्या सहाय्यानेच हाताला पाणी लावून हा जो पराठा आहे तो इथे आपल्याला थापायचा आहे. इथे आपण थापीव पराठे बनवणार आहे. हे जे पराठे आहेत या पराठ्याला बघून आई किंवा आजीच्या हाताची चव इथे येते आणि आठवणही येते. बघू शकता तर असे पराठा लाटून झाला की असे याला होल पाडायचे. तवा तापलेला आहे, त्यावरती तेल टाकून घ्यायचं. गॅस कमी करायचा आहे पराठा टाकता वेळेस. बघू शकतात तर इथे पराठा अजिबात रुमालला चिटकलेला नाही आहे. का बरं? तर पाण्याचा वापर आपण भरपूर केला होता. तेल टाकून घ्यायचं, सगळीकडून तेल पसरवायचं, आणि एक साईड इथे पराठा पलटून घ्यायचा आहे. बघू शकतात एक साईडने पराठ्याला छान असा कलर आलेला आहे. आता आलटून पलटून घ्यायचं, आणि खरपूस असा पराठा आपला इथे
लालसर एकदम भाजून घ्यायचा आहे. भाजल्याने काय होतं तर चवही छान येते आणि कच्चा राहत नाही. एक पराठा शेकायला किमान 3 ते 4 मिनिटं सहज लागतात. तर अशा प्रकारे आपला जो पहिला पराठा आहे तो इथे बनून तयार आहे. आणि बघू शकतात कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे. भोपळ्याचे किस केलेला सुद्धा तो किस यामध्ये भोपळ्याचा दिसत आहे. आणि हा शेकतो तोपर्यंत आपण दुसरा पराठासुद्धा थापून घेतलेला होता, तो सुद्धा इथे आपण टाकून घेऊया आणि पराठा इथे तयार करून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे इथे बनवून घ्यायचे आहे. तर एवढ्या प्रमाणामध्ये किमान 3 ते 4 माणसांचे पराठे सहज तयार होतात. बघू शकता तर इथे मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहे, किमान 4 ते 5. बघा आपला गरमागरम आणि मऊसूद दुधी भोपळ्याचा पराठा इथे बनवून तयार आहे. हा पराठा तुम्ही दही, लोणचं किंवा सॉससोबत खाऊ शकतात. मी इथे शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आणि लोणचं घेतलेले आहे. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.